श्रावण स्पेशल उपवास सिरीज मध्ये आजचा उपवासाचा 8वा पदार्थ एकदम कुरकुरीत आहे। तर आज आपण उपवासाच्या पदार्थात कुरकुरीत असे बटाटे पुरी कशी बनवायची हे बघणार आहोत। तर ह्या पुऱ्या तुम्ही 2 दिवस आरामात खाऊ शकता। प्रवासामध्ये पण जर जात असाल तर ह्या पुऱ्या तुम्ही नक्कीच बनवून घेऊ जाऊ शकता, ज्या आरामात 2 दिवस न काही होता चांगल्या राहतात। तसेच या रेसिपी दरम्यान बऱ्याचशा टिप्स वगैरे सुद्धा मी तुम्हाला देणार आहे। सो व्हिडिओ जो आहे पूर्ण बघायला विसरू नका। तर मग चला वळूया आपल्या रेसिपीकडे। तर इथे आपण साधारण लहान आकाराचे 3 ते 4 बटाटे उकडून त्याची साल काढून घेतली आहे आणि अशी बारीक किस सुद्धा करून घ्यायचा आहे। वजनी म्हणायला जा तर साधारण 200 ग्राम आहे। तर पुरी कमी तेलकट हवी असेल तर तुम्ही ह्या बटाट्याला उकडताना कमी पाण्यामध्ये उकडून आणि शिजल्यानंतर पटकन गरम गरम पाण्यातून बाहेर काढून त्याला पंख्याखाली संपूर्ण थंड करून घ्यायचे आहे। पाण्यातून लवकर काढाल की पाण्याचा अंश कमी होतो आणि तुमची पुरी कमी तेलकट सुद्धा होते। तर हे बटाटे बारीक किसणीने किसायचे आहे, हाताने मॅश करायचे नाही। किसणीने किसल्यामुळे काय होते की हे जे बटाटे आहेत ते पिठामध्ये मस्त असे एकजीव होऊन जातात आणि पुरी लाटताना सुद्धा ती फाटत नाही। तर एका भांड्यामध्ये बटाटा घ्यायचा आहे, मग त्याच्यामध्ये मिरची, जिऱ्याच्या 2 चमचे ठेचून घ्यायचे आहे आणि 1 कप वजनी म्हणाल तर साधारण 100 ग्रॅम वरईचं पीठ घेतलं आहे। मग थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, तुमच्याकडे जर उपवासात कोथिंबीर चालत नसेल तर नाही घेतली तरी काही हरकत नाही। तर चवीनुसार मीठ घालायचे आहे। मग त्याला न पाणी वापरता घट्ट असं मळून घ्यायचं आहे। पाण्याचा वापर न केल्यामुळे तुमच्या ज्या पुऱ्या आहेत त्या 2 दिवस अगदी कुरकुरीत राहतील। पीठ जे आहे ते घट्टसर गोळा करून मळून घ्यायचं आहे। तर हे साधारण 10 ते 15 मिनिटं त्याला झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचं आहे। तरी ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि थोडंसं तेलाचा हात लावून हवा असेल तेवढा गोळा हातामध्ये घेऊन त्याचा हुंडा करून घ्यायचा आहे। आणि वरईचे पीठ जे आहे ते अगदी नाजूक असते, त्यामुळे लाटताना तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल। त्याला खूप नाजूक हाताने छानसं असं लाटून घ्यायचं आहे आणि लाटताना जी पुरी आहे ती जास्त पातळ न लाटता थोडीशी जाडसरच आपल्याला लाटून घ्यायची आहे। आणि इथं जर पुऱ्या लाटताना थोड्याशा चिरल्यासारख्या वाटत असतील तर मग वाटीच्या किंवा झाकणीच्या सहाय्याने तुम्ही करून घ्या। तर असंच मी सगळ्या पुऱ्या सुद्धा लाटून घेणार आहे सेम पद्धतीने। तर आता पुऱ्या लाटून झाल्या आहेत, तर ह्यांना आपण आता तळून घेऊया। त्याच्या अगोदर एका कढईमध्ये तेल तापवायचे आहे। तेल हे चांगलं गरम झालं पाहिजे आणि गरम झाल्यानंतर गॅस बारीक करून घ्यायचा आहे। मग लगेच पुऱ्या तेलात घालून व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे झाऱ्याच्या मदतीने ह्यावर तेल घालायचं आहे। मस्त छान असे गोल्डन ब्राऊन रंग येऊपर्यंत दोन्ही बाजूने पुऱ्या आपल्या ज्या आहेत त्या शेकून घ्यायच्या आहेत। एकदम कुरकुरीत छान रंगाची आपली बटाटा पुरी खाण्यासाठी अगदी तयार आहे। तर अशा पद्धतीने आपण ज्या सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या होत्या त्या एक एक करून आपण पूर्ण तळून घेणार आहोत। तर पुरी बघा कशी टम्म अशी फुगली आहे। तर ही पुरी गरमागरम कुरकुरीत चहा सोबत नाश्त्यासाठी पण तुम्ही कधीही खाऊ शकता। मस्त गरम गरम खाऊन छान कुरकुरीत कमीत कमी तेलामध्ये उपवासाची बटाटा पुरी ही तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब देखील करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञाच मेजवानी चॅनल मध्ये।